सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठासमोर बसलेले आपण सर्व सन्माननीय, काल रात्री 8 वाजता वारणा नगरमध्ये पाऊल ठेवलं तेव्हापासून इथल्या लोकांमधलं चैतन्य, आनंद, आपुलकी आणि उत्साह अनुभवतोय. मला वाटतं त्याचा आज अत्युच्च बिंदू असावा. आपल्या सर्वांसाठी सुरुवातीला एवढंच सांगेन की आम्ही असे वावरलो की कधी बावरलोच नाही. आम्ही असे वावरलो की कधी बावरलोच नाही. पण तुमच्या हृदयातील हा उदंड प्रतिसाद पाहून मात्र असे बावरलो की अजून सावरलोच नाही. तरी UPSC मधला गुणवंत म्हणून बोलायचं आहे. म्हणून काहीसा बावरलेला पण बऱ्यापैकी सावरलेला म्हणून मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेन. खरं तर UPSCचा रिझल्ट लागल्यापासून बऱ्याच ठिकाणी सत्कार सोहळे होत आहेत, कौतुक होत आहे. आपण सर्वांनी आता टाळ्या वाजवल्यात. या सर्वांपेक्षा जास्त आनंद ज्यावेळेला त्या टाळ्या आपल्यासाठी वाजत असतात त्यावेळेला होत असतो आणि तो आनंद गेली 1.5 महिना झाला मी अनुभवतोय. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, मी महागाव तालुका बार्शी या ठिकाणचं आहे. 1000-1200 लोकसंख्या वस्तीचं हे गाव की ज्या खेड्यांची लोकसंख्या कमी असते त्याच खेड्यामध्ये जास्त गटतट, भांडणं आणि रग अंगामध्ये जास्त असते. आमच्याही गावाच्या बाबतीत तसंच होतं. आमच्या गावाला पेपरमध्ये झळकण्याचा खूप नाद आहे. गाव प्रकल्पग्रस्त होतं, म्हणजे छोटंसं तळं आमच्या गावामध्ये झालं आणि गाव पूर्णपणे विस्थापित झालं. एक म्हणजे ज्यावेळेला आम्ही विस्थापित होण्याच्या अगोदर जुन्या गावामध्ये राहायचो त्यावेळेला नदीला पूर यायचा. पूर आले की नदीचं पाणी जुन्या गावामध्ये शिरायचं. लोक रस्त्यावर आली म्हणून पेपरला बातमी यायची. प्रत्येक ग्रामपंचायत इलेक्शनला 5-25 जणांवरती हाफ मर्डर आणि 10-20 जणांवरती अॅट्रॉसिटी पुन्हा आमचं गाव पेपरमध्ये पहिल्या पानावरती. म्हणजे एका चांगल्या कारणाने गेली 1.5 महिना झाला माझ्या गावचं नाव पेपरमध्ये येतं याचा मनस्वी मला आनंद आहे. आणि प्रॉमिस पण करतो की आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपर्यंत सर्व्हिस करेन तोपर्यंत माझ्यामुळे चांगल्याच कारणानं माझ्या गावाचं नाव पेपरमध्ये येईल. मित्रांनो, म्हणजे माझ्या घरची परिस्थिती बोलायचं म्हटलं तर माझी आई बांगड्या भरण्याचा व्यवसाय करते. लहानपणी तिच्या भोवती शेजारच्या गावामध्ये जाऊन आरोळी ठोकण्याचं काम मी केलेलं आहे. माझे वडील की ज्यांना दारू पिण्याचा भरपूर नाद होता पण त्यांना माझ्याविषयी प्रेम प्रचंड होतं. माझ्या शैक्षणिक आयुष्यातली जी 6 वर्षी मी महत्त्वाची मानतो, 5वी ते 10वी, त्यावेळेला मलाही भरपूर पारितोषिक मिळाले. त्यावेळेला जे फोटो काढलेले असायचे ते वर्षभर माझ्या वडिलांच्या खिशामध्ये असायचे. ते प्रत्येकाला दाखवत फिरायचे. दुर्दैवानं मी 12वीमध्ये असताना त्यांचं निधन झालं आणि मग 12वीची परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये मला 88.50% मार्क्स मिळाले. पण घरची परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे कमी काळामध्ये आणि कमी खर्चामध्ये नोकरी लागावी म्हणून मला D.Ed करावं लागलं. D.Ed करत असताना माझा तो 2 वर्षाचा काळ असा होता, कॉलेजपेक्षा बाहेरच्याच गोष्टींमध्ये जास्त रमलेलं असायचं. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा भरपूर केल्या, कथाकथन केल्या, काव्यवाचन केल्या, 2 विद्यार्थी संघटनेचा जिल्हा प्रवक्ता, एका संघटनेचा जिल्हा सचिव, गावातल्या नेहरू युवा मंडळाचा अध्यक्ष होतो, तंटामुक्त समितीचा सदस्य होतो आणि राजकारणाचा भरपूर नाद होता. आणि मग व्हायचं असं की मी 8-10 दिवस कॉलेजला नसायचो. जे आमचे D.Ed संपल्यानंतर मुलांनी माझ्याविषयी जे लिहिलं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी लिहिलं होतं की घोलप गायब तरी बी साहेब. म्हणजे मी गायब असलो तरीही कॉलेजमध्ये माझं कौतुक जास्त व्हायचं. मग माझं D.Ed झालं. पण परिस्थितीचा भाव मी कधीही केला नाही. अक्षरशः लग्नामध्ये जे भिंतीवरती चित्र काढतात, जय विजयची चित्र असतील किंवा आपले सहर्ष स्वागत करीत आहे बॅनर असतील, थर्माकोलची कामं असतील किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन अग्निपंख प्रयोगशाळेतली चित्र पण मी काढलेली आहेत. पण कधीही मी असं समजलो नाही, कारण माझं असं रास्त मत होतं आणि अजूनही ते आहे की आयुष्यामध्ये जेवढी संकटं तुम्हाला झेलावी लागतील, जितका त्रास तुम्हाला सहन करावा लागेल, तितकं तुम्ही समजायचं की तावून सलाखून निघाल्याशिवाय सोन्याला पण जाळाडी येत नाही. आपण समजायचं की आपण सोनं आहोत. त्यामुळे मी नेहमी असं समजायचो स्वतःला. पण ज्या गावामधून मी वाढलो त्या गावामध्ये तळ्याच्या निमित्तानं जर कलेक्टर आला तर कलेक्टर कसा दिसतो म्हणून हातातली कामं सोडून लोक पळत जायची. म्हणजे अशा परिस्थितीमधून, अशा गावामधून मी शिक्षण घेत होतो. D.Ed करत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून BA करत होतो. अक्षर चांगलं होतं आणि लिहिण्याची कला होती. मी तर म्हणेन UPSC पास झालं यात त्या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे की लिहिण्याची कला. कारण 2000 मार्क्सचं मेनला लिहावं लागतं आणि काही जरी नाही म्हटलं तरी ती कला तुम्हाला असली पाहिजे. D.Ed झालं, मुक्त विद्यापीठामधून BA कंप्लीट होत होतं. सर्व्हिस लागली, पण मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती की आज तुला हे करायचं नव्हतं, तुला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि रजा काढली. आता पुण्याला जायचे म्हटले तर पैसे कुठून गोळा करायचे. कर्ज काढलं, त्यातले 10-12 हजार रुपयांची पुस्तकं घेतली आणि पुणे गाठलं. 2009 साली सप्टेंबर महिन्यात मी तिथल्या एका क्लासेसकडे गेलो होतो, सिनर्जी क्लासेस म्हणून. तिथं सरांकडे गेलो आणि माझे सगळे प्रॉब्लेम तिथं सांगितले की सर UPSC म्हणजे काय, मराठीतून देता येते का, मला देता येईल का, इथपासून सगळे प्रश्न विचारले होते मी. कारण माझं रास्त मत आहे की काही चांगली गोष्ट जाणून घ्यायची असेल तर लाजता कामा नये आणि यश मिळवलं तर यशानं माजता कामा नये. मग मी त्याप्रमाणे तिथं गेलो. मला जे काही सगळं विचारायचं होतं ते सरांना विचारलं आणि अभ्यास सुरू केला. सप्टेंबर 2009
ते एप्रिल 2010, मी म्हणतो माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त अभ्यास मी त्यावेळेला केला. भरपूर वाचत होतो, कारण मुक्त विद्यापीठामधून BA पण सुरू होतं. हे 8 पेपर पण माझे 2010च्याच मे महिन्यामध्ये दिले. 19 ऑगस्ट 2010ला रिझल्ट लागला. मला अजूनही तो दिवस आठवतो की आयुष्यामध्ये प्रचंड अभ्यास करून मी नापास झालेली माझ्या आयुष्यातली पहिली परीक्षा. खूप दुःख झालं. नापास झाल्यानंतर मनाला समजावलं होतं की बाबा, हरणं हा काही कलंक नव्हे, कारण हरण्याचं धैर्य ज्याच्या अंगी असतं तोच लढण्याची हिंमत दाखवतो. चला म्हटलं, ती हिंमत तर आपल्याकडे आहे. मामांचा मुलगा त्यावेळेला सोलापूरला राहायचा. मग खूप अवघड व्हायला लागलं म्हणून सोलापूरला त्याच्या रूमवरती येऊन 3-4 महिने राहिलो. गावाकडे ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं. आईला तिकीट मिळालं. निकाल लागला. 7 जणांचीच ग्रामपंचायतची बॉडी आहे, एकही सीट आमचं निवडून आलं नाही. खूप दुःख झालं. काहीचा हसत काहीचा रडत गावाकडे गेलो. मुलं घरी रडत होती. मिरवणुकीची तयारी केली. म्हणे आता काय करायचं, त्यांची काही चूक नव्हती. त्याच्या अगोदरची ग्रामपंचायत पण पडली होती. आता गुलाल तरी कधी अंगावर पडायचा. त्यांना समजावलं त्या दिवशी की बाबा, आता त्याच दिवशी मिरवणूक काढू ज्या दिवशी मी क्लास 1 होईल. आणि त्यानंतर जवळपास तुमच्या चेहऱ्यावरती मी समाधान बघितलं होतं. मला जर कुणी विचारलं तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण कोणता असतो, तर मी नेहमी सांगतो की ज्या दिवशी तुमच्या आईवडिलांच्या, नातलगांच्या, घरच्यांच्या, मित्रांच्या चेहऱ्यावरती समाधान असतं आणि त्या समाधानाचं कारण ज्यावेळेला तुम्ही असता त्यावेळेला त्याच्या इतका आयुष्यात चांगला क्षण कोणताही नसतो. UPSCच्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असताना एका प्रश्नाने मला भरपूर सतावला आणि जो ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये अजूनही न्यूनगंड आहे. मी परीक्षेचं मुलाखतीचं मीडियम मराठी लिहिलं होतं आणि काही क्लासवाल्यांनी मला असं सांगितलं होतं की बाबा, मराठीतून नको, हिंदी किंवा इंग्रजीतून इंटरव्ह्यू दे, कारण मार्क्स पडत नाहीत. एका क्लासवाल्याकडे मॉकला गेलो होतो. त्यांनी तर असं काही मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की बाबा, मीडियम मराठी दिले म्हणल्यावर प्रत्येक शब्द मराठीत बोलायचा. म्हणजे अगदी मी आय कमिन सर म्हणायचं नाही, मी आत येऊ का सर म्हणायचं. आता मी विचार केला, म्हणलं आपण मीडियम कशासाठी आहे, तर आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मी दुसऱ्या काही सरांकडे गेलो. त्यांनी मला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. आणि पुन्हा माझ्या अनुभवावरून मी सांगतो की भाषा कोणती आहे मुलाखतीची अजिबात मॅटर करत नाही. फ्लुएन्सी ऑफ लँग्वेज ते बघत नाही. जर का इंग्रजी चांगलं बोलणं हीच IAS होण्याची अट असते तर 90% IAS कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे झाले असते. तसे होत नाहीत. अजूनही सिलेक्शन होणाऱ्यापैकी 70-80% मुलं ग्रामीण भागातील आहेत. म्हणजे तुम्हाला इंग्रजी चांगलं येत नसेल तर भाऊ अजिबात करू नका. अर्थात या वयापासून तयारी करताय, इंग्रजी ज्ञानाची भाषा आहे, ती जरूर सुधारवा. मी मुलाखतीला गेलो. त्यांनी प्रश्न विचारला की 2008 पासून आतापर्यंत काय करत होता. सरळ परमिशन मागितली. म्हटलं कॅन आय टॉक इन हिंदी. जसं वाटतंय तसं बोललो. म्हणजे पडीक शब्द बोलल्यानंतर मला असं वाटलं की पडीक मराठीतला आहे का काय, म्हणून त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं, जिस खेत पर उगाई नाही की जाती ते खेत. म्हणजे फक्त मी माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. काही मुलांना असं वाटत असेल की UPSCचा इंटरव्ह्यू द्यायचं म्हणजे खूप काहीतरी वेगळं बोलावं लागतं. तर मी सांगेन की ज्या भागामध्ये तुम्ही राहिलेला आहात त्या भागातल्या समस्या असतील, जे शिक्षण तुम्ही घेतले त्या शिक्षणावरती प्रश्न असतील, तुम्ही नोकरी केली असेल, जे विषय घेतले असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मला एक प्रश्न विचारला होता त्यांनी, किंवा तुमच्या गावात कधी कलेक्टर आलाय का आणि त्यानं काम करताना कधी कुचराई केली असं वाटतंय का. म्हटलं हो सर, गाव प्रोजेक्ट अफेक्टेड होतं, भरपूर अधिकाऱ्यांचं येणं जाणं व्हायचं आणि खूप जणांनी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हटलं. पण अजूनही काही समस्या आहेत की ज्याच्यासाठी अधिक गतिमान त्यानं काम होणं गरजेचं आहे. पण मी सांगतो की जे तुम्ही अनुभवलेलं आहे, वयाच्या 23व्या-24व्या वर्षी तुम्ही इंटरव्ह्यू देत असता, तुमच्याकडून 60 वर्षाच्या माणसा इतकी मुरलेली उत्तर नाहीत ते एक्सपेक्ट करत. त्यामुळे तुम्ही भाऊ करू नका अजिबात. फक्त लढण्याची तयारी ठेवा, विश्वास ठेवा स्वतःवरती आणि स्वतःकडे काय आहे ते जाणा. मला UPSC काय, तिची डिमांड काय कळली होती, त्यामुळे त्या वेळेला तेवढा अभ्यास करून मी झालो. पण स्पर्धा परीक्षेत अभ्यास करण्यासाठी गेल्यानंतर यशाचं स्वप्न जर का तुम्हाला बघायचं असेल तर ते वर्तमान काळातल्या परिश्रमावरती बघायचं, भूतकाळातल्या अवशेषावरती अजिबात नाही. मी फक्त अभ्यास करत होतो. अभ्यास करत गेलो, निकाल लागला, यशस्वी झालं. यशाची चव चाकलेली आहे. दुःखाची झालर नसेल तर सुखी आयुष्य देखील सजा असते आणि प्रतिस्पर्धी असेल तर जिंकण्यात मजा असते. ती मजा मी गेली महिना दीड महिना झाला अनुभवतोय. वक्तृत्व स्पर्धेला जात असताना एक उतारा आम्ही नेहमी म्हणायचो की एखाद्या अरण्यामध्ये वाट चुकावी आणि विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं, तिथं विंचू असावा, त्याला मारण्यासाठी दगड उचलावा, त्याच्या खाली साप निघावा, त्याच्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत असतानाच वेलींनी आच्छादलेल्या एखाद्या विहिरीत पडावं, पाण्यात भली मोठी मगर असावी. तिने वेध घेण्यापूर्वीच एखाद्या छोट्याशा फांदीचा आधार घ्यावा, फांदीवरती भला मोठा अजगर निघावा, वर येण्याची धडपड करत असतानाच विहिरीच्या काठावरती शिकारीच्या शोधात असणारा एखादा वाघ दिसावा, त्याच्या भीतीनं फांदीवरचा तोल सुटावा, फांदीवरती असणाऱ्या मधमाशांच्या पोळीचा भडका उडावा, मधमाशांनी सर्वांगाचा चावा घ्यावा, पण अशाही परिस्थितीमध्ये त्या मधाच्या पोळीतून पडणारे थेंब तोंडानं झेलण्याचा प्रयत्न करावा. यालाच जीवनाची खरी ताकद म्हणतात. मित्रांनो, जीवन म्हणजे अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी आहे. या कसोटीस पात्र होण्यासाठी आपण सगळेजण अभ्यास कराल. बऱ्याच जणांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की महाराष्ट्राचा टक्का वाढेल, ते स्वप्न कुठेतरी सत्यात उतरेल याची
शाश्वती आज तुमच्या सर्वांकडे पाहून वाटते. मग अशी शंभूराजे देसाईंनी भाषणामध्ये बोलत असताना सत्यमेव जयतेचा उल्लेख केला. मी माझ्या भाषणाच्या शेवटी त्या सत्यमेव जयतेमधली एक ओळ तुम्हाला सांगून माझ्या भाषणाला पूर्णविराम देईल कि सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही ये आग जलनी चाहिए. मित्रांनो, आज इथून जात असताना यशस्वी होण्याची, IAS म्हणून स्टेजवर इथं बसण्याची, सत्कार स्वीकारण्याचे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जी आग आहे ती आग या ठिकाणी बसून तुम्ही घेऊन जा. ती आग तशीच तेवत राहू द्या आणि कुठेतरी भविष्यामध्ये ज्यावेळेला आपण सगळेजण, मागाशी मी मित्र म्हणून उल्लेख केला असेल आपला, तर भविष्यामध्ये सहकारी मित्र म्हणून उल्लेख करण्याची आपण सगळेजण संधी मला द्याल. आदरणीय तात्यासाहेब कोरे, आदरणीय विनयजी कोरे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं हा जो काही उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे त्या उपक्रमाला आमच्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याच वारणेच्या खोऱ्यामधून IAS अधिकाऱ्यांची एक कारखाना या ठिकाणून सुरू व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय रमेश.